हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये गळ्याची डिझाईन दाखवणार आहे. तर पाठीमागचा भाग कट करून घेतलेला आहे, अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस. आता गळा जो आहे तो मी पंचकोनी आकारामध्ये कट करणार आहे. दोन्ही अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस कट केला नाही गळा, फक्त मी आकार देऊन घेतलेला आहे, त्यानंतर कट करणार आहे. आता इथे बघू शकता गळ्याची जी उंची आहे ती 10 इंच आहे आणि गळा रुंदी आहे फक्त 2 इंच घेतलेला आहे मी, 2.25 इंच. आणि अशा पद्धतीने त्याला आकार देऊन पंचकोनी तयार केलेला आहे. मेन ब्लाऊज पीसच्या वरच्या साईडला अस्तरचा भाग, म्हणजे तो भाग आपण परतून घेतल्यानंतर सरळ भाग तयार होतो. सरळ ब्लाऊज पीसच्या वरच्या साईडला अस्तर ठेवून फक्त गळ्याला आकार दिलेला आहे आणि पिन्स लावून घेतलेले आहेत साईडला, जे दोन्ही भाग हलू नये म्हणून. आता इथं मी सिलाई मारून घेतलेली आहे. कमरेच्या साईडला सुद्धा सिलाई मारून घ्यायची. एकदा शोल्डर चेक करून घ्यायचे की दोन्ही भाग व्यवस्थित झालेत का नाही, कारण बऱ्याच वेळा असे जेव्हा गळे तयार करतो तेव्हा एक कमी जास्त होऊ शकतो, त्यामुळे अगोदर चेक करून घ्यायचं. आता कमरेच्या साईडला सुद्धा मी या पद्धतीने शिलाई मारून घेत आहे, कारण एक्स्ट्रा जो मेन ब्लाऊज पीसचा कपडा बघू शकता तुम्ही, मी एक्स्ट्रा घेतलेला आहे, तो कमरेच्या साईडच्या आतमध्ये जातो. मी एक्स्ट्रा कमरेचा भाग वगैरे तयार करत नाही. तर अशा पद्धतीने फक्त फोल्ड करून शिलाई मारून घेतली. आता पिन्स काढून घ्यायचं आणि कमरेच्या साईडला मी एक अस्तरच्या साईडला आतल्या बाजूला एक शिलाई मारून घेते, कारण कमरेच्या साईडचा भाग सुद्धा एकाच वेळी अशा पद्धतीने तयार होतो. आता पंचकोनी तुम्ही गळा तयार करत असताना जे कोपरे असतात ते व्यवस्थित कट करून घ्यायचे, त्यामुळे भाग परतले जातात छान, आणि कट सुद्धा मारून घ्यायचे. तुमचं जर साडीची बॉर्डर कमी असेल, म्हणजे छोटीशी असेल, तर हा तुम्ही गळा डिझाईन नक्की तयार करू शकता आणि कमी वेळामध्ये तयार होतो बघा. अगदी कोणत्याही लेसचा वापर न करता तुम्ही अशा पद्धतीचा गळा तयार करू शकता. आता कमरेच्या साईडला मी टॉप सिलाई मारून घेते, म्हणजे अस्तरच्या बाजूला हा भाग सिलाई मारून घेत आहे. ही सिलाई मारत आहे, ही अस्तरच्या बाजूला आतमध्ये जाते आणि पूर्ण फिनिशिंगमध्ये ब्लाऊजचा कमरेचा भाग तयार होतो. त्यासाठी कटिंग करून घेते वेळीच मेन ब्लाऊज पीसचा भाग हा थोडासा 1 इंच एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचा. आता इथं पूर्ण भाग परतून घेते आणि त्याच्यावरती थोडीशी इस्त्री करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित भाग हे बसले जातात. आता इथं बघू शकता जी साडीची बॉर्डर आहे ती मी कट करून घेतलेली आहे. एका साईडला जी साडीची बॉर्डर आहे ती अशी छोटी आहे, त्यासाठी ही कट करून घेतलेली आहे आणि एका साईडनं ती फोल्ड करून मी इस्त्री वगैरे व्यवस्थित करून घेतलेली आहे त्याच्यावरती अगोदरच. इथं अशा पद्धतीने जोडून घ्यायची बघा. आता जी साडीची बॉर्डर होती ती कमी होती, म्हणजे 30 इंच होती ती पूर्ण, तर मला या पूर्ण गळ्याला ॲडजस्ट करून जोडायची होती, एक्स्ट्रा अजिबात नव्हती. त्यामुळे अगोदर मी मेजरमेंट करून घेतलं की किती भागाला किती व्यवस्थित जोडल्यानंतर लागते, त्यानंतर मी जोडून घेते. तुमच्याकडे जर एक्स्ट्रा होत असेल तर तुम्ही जोडून घेऊ शकता, पण अगोदर मेजरमेंट करून घ्यायचं. जो लेसचा भाग आहे सेंटरचा, तो व्यवस्थित गळ्याचं जी सेंटर आहे तिथं यायला पाहिजे. आता इथं महत्त्वाचं म्हणजे आता बघू शकता ज्या बॉर्डरच्या लेसकडं जो कलर आहे त्याच पद्धतीचा दोरासुद्धा घालून घ्यायचा, त्यामुळे व्यवस्थित दिसलं जाते. आता इथं जसं ॲडजस्ट होत आहे तसं मी त्या पद्धतीने क्रॉसमध्ये घेत आहे, बघू शकता. आतमध्ये थोडासा कपडा फोल्ड करून घ्यायचा लेस, आणि त्यानंतर मग तो भाग परतून घ्यायचा. एका साईडला अगोदर शिलाई मारून घ्यायची, त्यानंतर मग लेसच्या दुसऱ्या साईडला मारून घ्यायची. आता इथं जी लेस होती ती मी ॲडजस्ट करून जोडत आहे. पंचकोनी गळा कट करून घ्यायचा आणि लेसचं जी बॉर्डर आहे ती व्यवस्थित दोन्ही साईडनं इस्त्री मारून घ्यायची आणि तयार करून घ्यायची. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बॉर्डरवरती सिलाईसुद्धा मारून घेऊ शकता, पण इथं मी फक्त इस्त्री करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने ही बॉर्डर जोडत आहे. तुमच्या जर साडीचा बॉर्डरचा भाग असा कमी असेल तर ही डिझाईन बनवण्यासुद्धा तुम्हाला कमी वेळ लागतो बघा, आणि छान तयार होते. आता इथं मी जो क्रॉसमध्ये घेत आहे ते एक्स्ट्रा कपडा फोल्ड करून आतमध्ये ठेवायची लेस, आणि त्यानंतर मग शिलाई मारून घ्यायची. आता इथपर्यंत घेतल्यानंतर मी वरच्या साईडनं जोडून घेते, कारण जेवढा लेस अवेलेबल आहे त्या पद्धतीनेच मी त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घेते. तर पूर्ण मी लेस या पद्धतीने जोडून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. एका साईडला शिलाई मारून घेतलेली आहे, आता दुसऱ्या साईडला शिलाई मारून घ्यायची.
आता इथं वरच्या साईडनं थोडीशी मी शिलाई मारून घेतली, कारण एका साईडला मला लेस कमी पडत असल्याने हे अशा पद्धतीने जोडून घेतलेले आहे. तुम्ही एका साईडनं सुद्धा लेस जोडून घेऊ शकता आणि कोपऱ्यामध्ये फोल्ड करून लेस परतून घ्यायची. आता इथं पूर्ण जे पंचकोनीचे गोट आहेत ते व्यवस्थित परतले गेले आहेत, बघू शकता. कारण लेस जोडते वेळी आतमध्ये फोल्ड करून ठेवायची आणि त्यानंतर मग लेस जोडून घ्यायची. दुसऱ्या साईडला एक शिलाई मारून घेतली. तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यावरती तुम्ही लेससुद्धा जोडू शकता एक्स्ट्राची. इथं फोल्ड करून मी फक्त शिलाई मारून घेतलेली आहे. कमरेच्या भागालाही बॉर्डर जोडण्यापेक्षा तुम्ही गळ्याच्या भागाला अशा पद्धतीने बॉर्डर जोडून गळा तयार करू शकता. आता अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस पूर्ण शिलाई मारून घ्यायची, जॉईन करून घ्यायचं आणि पाठीमागचा टक्स असतो तो सुद्धा घालून घ्यायचा. तर कमी वेळामध्ये तुम्ही कमरेचा भाग सुद्धा तयार करून घेऊ शकता. आता कमरेच्या भागाला सुद्धा आतल्या बाजूला मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि टॉप शिलाई सुद्धा आतल्या बाजूला अस्तरच्या बाजूला मारून घेतली. त्यामुळे आणि मेन ब्लाऊज पीस 1 इंच मी जास्त वाढून कट करून घेतलेला होता सुरुवातीलाच, त्यामुळे कमरेच्या भागाला तो आतमध्ये फोल्ड झालेला आहे आणि कमरेचा भाग सुद्धा व्यवस्थित हा तयार होतो इथं. तर अशा पद्धतीने मी पंचकोनी गळ्याला बॉर्डर जोडून दाखवलेला आहे. आता इथं नॉटसुद्धा जोडून घेतली आणि पूर्ण ब्लाऊज शिवल्यानंतर अशा पद्धतीने दिसून येतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला गळा डिझाईन कशी वाटली एकदा नक्की सांगा. व्हिडिओ खाली हाईप म्हणून बटन आहे, तिथं सुद्धा क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.